मुख्यमंत्र्यांचा जेनझी सोबत संवाद, नागपूरमध्ये मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं आयोजन, रेशीमबाग मैदानावर तरुणाईची लाट। आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, तर बारामतीच्या रोई परिसरातील घटना आत्महत्या की हत्या याचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरामधील डोंगरावरील दुर्घटना प्रकरणात नवा ट्विस्ट, संगीता चांदगुडेंचा शेवटचा व्हिडिओ समोर, कौटुंबिक छळाच्या आरोपासह प्रॉपर्टीचाही वाद। गिरगावात गणेश मूर्ती आगमनाच्या सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना, भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळली, 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू, 5 जण जखमी। संभाजीनगरात पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण, भोकरवाडी टोलनाक्यावरील धक्कादायक घटना। 2 मुलांची हत्या करून आईची आत्महत्या, कोल्हापूरच्या नांदणी मच्छी मार्केट परिसरातील घटना, 1.5 वर्षाच्या मुलासह 4 वर्षाच्या मुलीला संपवलं। रत्नागिरीमध्ये भरकटलेली नौका कुर्ली किनाऱ्यावर परतली, तर 7ही खलाशी सुखरूप, बोटीचं मात्र नुकसान। गोंदियामध्ये पावसानं वैनगंगा नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ, धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले, पुजारी टोला धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू। मुंबईमध्ये आज उभाटाचं तिरंगा आंदोलन, अमित ठाकरेंसह काँग्रेस नेते देखील होणार सहभागी, मैदानं, मोकळ्या जागा वाचवण्यासाठी आंदोलन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकणच्या दौऱ्यावर, एमआयडीसीतील रस्त्यांची करणार पाहणी। पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींनी जाणून घेतल्या विद्यार्थिनींच्या समस्या, भाजप आणि संघावर साधला निशाणा। मुंबई महापालिका महापौर आणि आयुक्तांच्या वादामुळे भाजप हैराण, सोमवारी पक्षानं बोलावली बैठक, सततच्या संघर्षावर तोडगा शोधणार। चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांची कामं अखेर सुरू, उद्योगमंत्री उदय सामंतांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला खडबडून जाल। शिरूरमध्ये 22 वर्ष तरुणीवर सामूहिक अत्याचार, नोकरीचा आमिष दाखवत लॉजमध्ये डांबून अत्याचार, मारहाण केल्याचा देखील दावा। नाशिकच्या भद्रकाली मंदिरातून पितळी सिंहांची मूर्ती चोरीला, तर मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अवघ्या तासाभरात केली अटक। नागपुरातील सावनेरमध्ये थाई मांगूर माशांवर कारवाई, तर दोहडघाट परिसरात 74 टन मांगूर मासे नष्ट। गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जाळला, वसमत मालेगाव मार्गावरची घटना। चाळीसगाव तालुक्यामध्ये जादूटोण्याचा प्रकार, 12वीच्या विद्यार्थिनीवर चटणी आणि ज्वलनशील पदार्थ फेकला, महिनाभरापासून वाकडी गावात दहशत। बंगालच्या उपसागरामध्ये परदेशी मालवाहू जहाज बुडालं, पनामाचा ध्वज असलेल्या जहाजातील 24 खलाशी बेपत्ता।